सगळ्यात पहिला आपण बघितला होता कॉस, तर तो कॉस मी या कॉर्नरला लिहिला. त्यानंतर सिक्वेन्सली कुठला आला, त्यानंतर आला कॉट आणि त्यानंतर आला कोसेक. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा मी लिहिला कॉस, त्यानंतर लिहिला कॉट आणि त्यानंतर लिहिला इथे कोसेक. ओके, आता राईट हँड साईडला हे जे 3 पॉईंट आहेत, या 3 पॉईंटला मी कुठल्या लिहिणार आहे, राहिलेल्या आपल्या आयडेंटिटीज. त्यातली सगळ्यात पहिली आयडेंटिटी जी आपण बघितली होती ती होती साइन. साइन नंतर आपण एक बघितलेली होती टॅन आणि अजून एक आपण बघितली होती एस ने स्टार्ट होणारी, दॅट इज सेक. ओके, साइन आणि कोसेक एकमेकांच्या ऑपोजिट पॉईंटवरती आहेत, ऑपोजिट व्हर्टेक्सवरती आहेत. याचा अर्थ आपण काय लिहू शकतो, साइन थिटा हा काय आहे 1 कोसेक थिटा. आला पहिला रेसिप्रोकल साइन अँड कोसेक. दुसरा रेसिप्रोकल काय आहे आपला कॉस थिटा, हा काय असतो 1 सेक थिटा. आला कॉस आणि सेक एकमेकांच्या ऑपोजिट व्हर्टायसेसवर आहेत. सो कॉस अँड कोसेक, कॉस अँड सेक हे काय आहेत एकमेकांचे, दे आर रेसिप्रोकल्स. राहिले काय तिसरा टॅन थिटा. टॅन थिटा काय असेल 1 कॉट थिटा. हे पण एकमेकांच्या रेसिप्रोकल आहेत. ओके, सो फर्स्ट आपण काय केलं, ऑपोजिट व्हर्टायसेस मॅच करून आपल्याला रेसिप्रोकल्स मिळाले, साइन थिटा कॉस थिटा अँड टॅन थिटाचे. टॅन थिटा पासून तुम्ही क्लॉकवाईज जा, पहिला येतो साइन, त्यानंतर येतो कॉस. म्हणजे टॅन थिटा काय असेल साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा, सिंपल. त्यानंतर कॉट, कॉटला काय कराल, कॉट हा टॅनच्या रेसिप्रोकल आहे म्हणजे टॅनचा उलटा आहे. म्हणजे कॉट पासून काय कराल तुम्ही, कॉट पासून यू विल कम इन अँटी क्लॉकवाईज मॅनर. टॅन जर मिळाला साइन अपॉन कॉस, कॉट वरून उलटा या कॉस अपॉन साइन. टॅन पासून आय विल गो इन अँटी क्लॉकवाईज मॅनर. म्हणजे मला काय मिळाला, टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा अपॉन कोसेक थिटा. आता सेम कॉटला काय मिळेल, मग कॉट विल बी इक्वल टू कोसेक थिटा अपॉन सेक थिटा. या दोन्हीची ऍडिशन जर मी केली विथ स्क्वेअर, म्हणजे काय, साइनचा स्क्वेअर मी घेतला, कॉसचा स्क्वेअर घेतला आणि त्याची ऍडिशन केली, तर ही ऍडिशन किती येणार आहे, दिस ऍडिशन विल बी इक्वल टू 1. म्हणजे आपली फर्स्ट आयडेंटिटी आपल्याला मिळते साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आली फर्स्ट आयडेंटिटी, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. एरो असा काढणार आणि त्याला देणार निगेटिव्ह साईड. ट्रिग्नोमेट्रिक टर्मचा काय आहे, स्क्वेअर आहे. जिथे जिथे तुम्हाला स्क्वेअर दिसतो ट्रिग्नोमेट्रीमध्ये कुठेही कुठल्याही एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय यूज करावे लागते, तुम्हाला आयडेंटिटी यूज करावी लागते. सेकंड आयडेंटिटी आहे 1 टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हा टॅन स्क्वेअर मी तिकडे नेला तर मला काय मिळेल, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. It means if I want second identity, what I'll do simply sec square theta minus tan square theta. What will I get? I will get both is equal to 1. Third identity मध्ये आपला काय आहे, 1 cot square theta is equal to cosec square theta. म्हणजेच 1 is equal to cosec square theta minus cot square theta. ओके, बघा इथे कोसेक स्क्वेअर आहे, इथे कॉट स्क्वेअर आहे. साइन कशी द्यावी लागेल, एरो विल बी लाईक दिस, साइन विल बी निगेटिव्ह. तर एका सिंपल हेक्सागॉन मध्ये तुमच्या ट्रिग्नोमेट्रीचे सगळे रेशो, सगळे फॉर्म्युले, सगळे आयडेंटिटीज कव्हर झाल्या. फक्त तुम्हाला एवढी डायग्राम प्रॉपरली लक्षात ठेवायची.